तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे मोर्या आणि तर आता आपण जात आहोत जुई गावातील गावदेवी मंदिराला भेट द्यायला. तर बघू शकता आपण आता आलोत कामोठे स्टेशनवरून जातो आपण कमानीच्या आतमध्ये. ती बघा कमान तिकडे दिसते तुम्हाला. त्या कमानीच्या आतमध्ये आपण जाणार आहोत गावदेवीच्या दर्शनाला. तर आता आपण जातो आहोत गावदेवी आईचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता ते वरून आपलं कामोठे स्टेशन तर तिकडे आहे, म्हणजे मानसरोवर स्टेशन. तर आपल्याला इकडं खाली उतरून इकडनं या रस्त्याने यायचं आहे. इकडनं डायरेक्ट आपण राईटला जायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आपण आता जात आहोत गावदेवीचं दर्शन घ्यायला. ते आहे जुई गावातील असं प्रसिद्ध मंदिर. आणि खूप काही असं बघण्यासाठी भेटेल तुम्हाला या चॅनलवरती. तुम्ही बघू शकता जुई गाव कामोठे मोड लोडले आहे इथं. आणि ही कमान तुम्हाला भेटेल बघायला. इकडनं तुम्ही आतमध्ये जा. बघू शकता इथं असं हिरवंगार झालं आहे. बघू शकता आणि कसा पाण्याचा झरा पण वाहतो इकडनं. बघू शकता तुम्ही असंच हिरवंगार, अजून हिरवंगार खूप असं झालेलं आहे. कामोठे गावातील जा तुम्ही जुई गावाचे असं या जुई विलेजला दिलं आहे. तुम्ही बघू शकता वर हे बघा ट्रेन पण चालली आहे वरून आणि त्याच्या खालून आपण चाललो आहे. त्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बघू शकता असं हिरवंगार असं झालं इथं. मी बघा वर ट्रेन चालले वरून आणि तिकडच आपण खाली जात आहोत आता. ट्रेनची बॅटरी आहे. बघू शकता तुम्ही वरून ट्रेन जातात. बघू शकता तुम्ही इथे छोटे मुले आहेत. काय पकडते म्हणून काय दाखवून. बघू शकता हे छोटे मासे पकडते. बघू शकता छोटे छोटे मासे पकडत आहेत ते. तर चला आपण जाऊया जुई गावातील असे गावदेवी मंदिराला दर्शन भेट द्यायचे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता इथं आगरी धाबा आहे. स्पेशल काय आहे त्यांच्याकडे तर असेल. स्पेशल बोलायला गेलात तर पापलेट सुरमई असे वेगवेगळे प्रकारचे थाली असतील. तर आता आपण आहोत आगरी कोळी धाबाच्या इथं. तर आता आपण जात आहोत जुई गावातील अशा प्रसिद्ध आणि सुंदर अशा ठिकाणी. त्याचं नाव आहे गावदेवी मंदिर. तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या. बघू शकता पुण्याचं रूम आहे इथं. आणि बघू शकता तुम्ही इथे एक जत्रा होती वाटतं ती पार पाडली आहे. बघू शकता 2025ला जत्रा पार पडली आहे. तर बघू शकता इथं चांगलासा राजवाडा आहे. जुई गावातील एक प्रसिद्ध राजवाडा म्हणतात त्याला. बघा प्रसिद्ध खूप दिसतं का.
बघू शकता असा राजवाडा आहे. आपल्याला एंट्री नाही भेटणार, एवढा मोठा राजवाडा आहे. बघू शकता तुम्ही, सुंदर असा राजवाडा दिसतोय. चला मग आपण पुढे जाऊया. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे 3 लहान मुलांनी मासे पकडलेत आणि ते आपल्याला दाखवलेत. त्या चॅनलवर तुम्ही बघितलं असाल. चला बघू शकता, आपला रस्ता इकडनं आहे, ते तिकडनं जात आहेत. रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आपल्याला जरा दिक्कत होईल. बघू शकता तुम्ही. रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला थोडा उशीर होईल जायला. इथं बघू शकता तुम्ही, खूप हिरवंगार असं झालं आहे इथं. बघू शकता तुम्ही असं फिरायला आणि विजिट करायला किंवा बघायला असणारा खूप चांगला असा व्ह्यू आहे इथं. तुम्हाला इथं धाबा या सर्व जेवणाची सोय भेटेल तुम्हाला चांगल्या पदार्थांनी. आणि तुम्हाला पार्किंगसाठी इथं जागा खूप उपलब्ध करून दिली आहे. थोड्याच वेळात आपण गावदेवीच्या मंदिराला भेट देणार आहोत. आणि हा गणपतीचं कार्यालय वाटतं ना. इथं गणपती बनवतात, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता कार्यालय. इथं परवानगी नाही, आपण नाही जाऊ शकत परवानगी घेतल्याशिवाय. आणि हा आहे जुई गावातील प्रसिद्ध किंवा असे बघू शकता हॉटेल गावदेवी धाबा माली कॉर्नर असं नागरी कॉलेजच्या चवीत एकमेव ठिकाण. तुम्हाला नंबर दिला आहे वरती, तुम्ही कॉल करून ही ऑर्डर करू शकता. बघू शकता. आणि आपण आता पुढे जात आहोत. तसंच बघू शकता वेगवेगळ्या इकडनं प्लेसवरून बघण्यासारखे येतात. आणि इथं मी एकदा नाही, 2दा नाही, 3दा असं खूप वेळा भेट देत असतो. आणि शांतते ठिकाण खूप एकमेव ठिकाण म्हणजे जुई गावातील गावदेवीचं मंदिर शांत ठिकाण असं म्हटलं जातं त्यांना. तुम्ही कामोठेवरून आलात तर आपल्या कामोठे स्टेशनवरून उतरायचं. स्टेशनवरून 3 मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला एक जुई गाव नावाचा बोर्ड दिसेल. तिकडनं आतमध्ये आल्यावर तुम्हाला कुणालाही विचारलं तरी तुम्हाला गावदेवीचं मंदिर सांगता येतील. बघू शकता इथं खूप हिरवंगार असं दिसतंय. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर काय करायचं मित्रा? सबस्क्राईब करायला विसरू नका. असे आपले नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि जर आपल्याला लाईव्ह कंटेंट किंवा काही ठेवायचं असेल तर आम्हाला संपर्क करायला विसरू नका. तुम्हाला क्रिकेट किंवा आपण अशा व्हिडिओ नाही टाकू शकत कारण आपल्या गणपती बाप्पाच्या किंवा ब्लॉगिंगचे आपले व्हिडिओ असतील.
थोड्या वेळानंतर आपल्या कामोठ्या मोरया म्हणजेच मोरया प्रतिष्ठानचा आपला पाठपूजन असल्यामुळे ते आपली लाईव्ह व्हिडिओ असणार आहे. तर लवकरच तुम्हाला डेट आणि थंबनेल आपल्याला लवकरच आपल्या यूट्यूबला पडेल. थोडा उशीर होईल झाला तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला लवकरात लवकर काही ना काही करत राहू, इन्फॉर्म माहिती देत राहू. आणि जर तुम्ही गणपतीचे भक्त असाल तर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता इथं तुम्ही हिरवंगार असं खूप झालं आहे. बघू शकता इथं असं हिरवंगार आहे. आणि चॅनलवर खूप सपोर्ट दाखवताय तुम्ही. माझ्या या व्हिडिओला पण खूप सपोर्ट दाखवा. बघू शकता हिरवंगार असं खूप आहे. असं वेगवेगळ्या प्राण्यांचे खूप आवाज येत असतात इथं. बघू शकता इथं केळणीचे असे झाडं पण दिलेत मोठे मोठे. बघू शकता केळणी व्हायला आलेत. बघू शकता असं हिरवंगार असं दिसतंय आपल्याला. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आपण थोड्याच वेळात म्हणजे 2-3 मिनिटाच्या अंतरावर आपण आहोत एक गावदेवीच्या दर्शनाला घ्यायला. बघू शकता इथं किती हिरवंगार झालं आहे. तुम्ही फोटो काढायला किंवा फोटोशूट करायला येऊ शकता. चांगला व्ह्यू आहे इथं हिरवंगार असा. आणि खूप जण इथं फोटो काढण्यासाठी येत असतात. बघू शकता तुम्ही असं हिरवंगार असं झाडाने भरलेलं जर तुम्हाला गाव दिसेल तर तुम्ही नक्की फोटोशूट करायला याल. आणि तुम्ही पण नक्की विजिट करा. लवकरात लवकर चॅनलला आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बघू शकता इथं खूप जण असे गावदेवी आईचं दर्शन घ्यायला येतात. तसंच आपणही जात आहोत. आणि थोड्या वेळात आपण जाणार आहोत. बघू शकता इथं ढाबा आहे. मला ह्या धाबाचं नाव काय रे? आगरी कोळी धाबा आहे इथं. बघू शकता तुम्ही इथं सर्व प्रसिद्ध तुम्हाला जे आवडेल ते खाऊ शकता तुम्ही. आगरी कोळी धाबा आहे. बघू शकता तुम्ही. आणि असंच आपण वर जाणार आहोत आता. बघू शकता इथे छोटासा असा गाव वसला आहे. त्यात म्हणूनच त्यांचं नाव जुई नाव असं ठेवण्यात आले. आणि अशा सुंदर किंवा अशा चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग थोड्याच वेळात आपण गावदेवीच्या दर्शन घेणार आहोत. चला मग लवकरात लवकर जाय. ते बघू शकता तुम्ही मंदिर आपल्याला दिसायला लागलं आहे. आणि इथं खूप असे बाहेरचे लोक पण येत असतात गावदेवीचं दर्शन घ्यायला. बघू शकता असे येत असतात फिरायला. वेगळे फोटोशूट करण्यासाठी येत असतात. जर तुम्ही पण नवीन असाल तर नक्की या. आणि आपल्या गावाला नक्की भेट द्या. सुंदर असं गाव आहे. त्याला बोलतात जुई गाव. आणि आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत. बघू शकता असं हिरवंगार आणि सुंदर असं हे आहे. निसर्गरम्य आहे. बघू शकता आपण पोचलेले आहोत जुई गावातील असं सुंदर
गावदेवी मंदिरामध्ये. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर इथं शांतता आणि एकदम असं भव्य शांत खूप असं आपल्याला बघायला भेटेल. बघू शकता हा असा मंदिर आहे. इथं शांतता खूप आहे. इथं बाजूला एक लहान मंदिर आहे. बघा श्री ग्रामदेवी मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि श्रीदेव गावदेवीचे मंदिर जुईगाव असं दिलेलं आहे. चला मग आपण चप्पल काढून आई ग्रामदेवीचं दर्शन घेऊन येऊया. तर आता आपण बघू शकता तुम्ही पोचलेलो आहोत आतमध्ये. आणि आता आपण दर्शन घेत आहोत. आणि आपण आता दर्शन घेतलेले आहोत. बघू शकता तुम्ही इथं वेगवेगळे देव बाप्पा आहेत. बघू शकता तुम्ही इथं गणपती बाप्पा आणि गावदेवींचे रूप नवीन रूप आहेत. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. आणि वर बघू शकता तुम्ही चांगलं असं डेकोरेट केलं आहे ओम नावाचं. आणि तुम्ही पण नक्की भेट द्या आई गावदेवी मंदिराला. आणि इथं बघू शकता इथं पण आपल्या गावदेवीचं कसं सुंदर असं मंदिर दिलं आहे छोटंसं. चला मग आपण आता पुढे जाऊया. तुम्ही इकडनं व्ह्यू बघू शकता कसा व्ह्यू दिसतोय तुम्हाला दाखवतो. बघू शकता असा व्ह्यू दिसतोय. आणि आपण तिकडे जाणार आहोत आता थोड्या वेळात. हा बाहेरचा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. चला लवकरच आपण तिकडे पण जाऊया. आणि आपण आता गावदेवी आईचं दर्शन घेतलेलं आहे. चला पुढच्या मंदिरात जाऊया आपण थोड्या वेळात. बघू शकता असा बाहेरचा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी आता थोड्या वेळात. चला हा बघा बाहेरचा व्ह्यू असा आहे. आणि जर तुम्ही पावसाळ्यात आला तर अजून भारी व्ह्यू दिसतो इकडचा. पावसात एक नंबर व्ह्यू दिसतो इकडचा. बघू शकता तुम्ही. आणि असा व्ह्यू आहे. बघू शकता हा गावदेवी मंदिर. आणि आपण त्याच्या पाठी आलो आहोत. खूप हिरवंगार असं जंगल आणि घाट असं मंदिर आहे. तर मग आपण त्या साईडला जाऊया. आणि तुम्हाला इथं वेगवेगळ्या सुविधा भेटेल. तुम्ही बघू शकता आपल्या वरती ग्रामस्थाचा झेंडा फडकतोय. आणि इथं तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. चांगले असे बसू शकता तुम्ही इथं चांगल्या ठिकाणी. हे बघू शकता का अशा वेगवेगळ्या मंदिरांची स्थापना करण्यात आली इथं. हे बघू शकता इथं पण आहे गावदेवीचं मंदिर.
आणि ते बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ नाही शकत. नाही जाऊ. इथं पाणी प्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आता सध्या पाणी नसल्यामुळे आपण पाणी पिणार नाही. आहे पाणी, चला पिऊया. तर गाईज आपण पाणी पिऊन झालं. तर चला आपण कुठंतरी असा जागा तुम्हाला दाखवतो, असं चांगला व्ह्यू दाखवतो. जर तुम्ही यायला नक्की विजिट कराल. असं बघू शकता, इकडनं आपण खाली जात आहोत आता. हे आहे गावदेवीचं मंदिर. तिकडनं आपण सरळ स्ट्रेट जाणार, स्ट्रेट म्हणजे सरळ बोलतो त्याला, स्ट्रेट म्हणजे सरळ. तुम्ही पण नक्की विजिट करा. बघू शकता इथं खूप असे बघण्यासाठी येतात. आता आपण काय बघणार आहोत? आता आपण बंदर बघायला जात आहोत. बंदर किंवा आपण त्याला खाडी सुद्धा बोलू शकतो ना. खाडी पण आहे तिथं. तो आमचा खड्डा आहे. तो दिसते ना. जायचं तिथं, जाऊ शकतो. तर आपण आता जात आहोत खाडीजवळ. तुम्ही बघू शकता कामोडला खाडीच आहे. तुम्ही समुद्र बोला तर आपला मुंबई साईडला आहे, पण इथं खाडीत तुम्हाला भेटेल बघायला. खूप असं सुंदर असं गाव आहे. आणि तुम्हाला बघू शकता व्ह्यू भारी दिसते इकडनं. असा व्ह्यू तुम्हाला लवकरात लवकर भेटणार नाही. असा कामोट्यामधील जुई गावात आला तर तुम्हाला असा व्ह्यू भेटेल बघायला. थोड्याच वेळात आपण खाडीपर्यंत पोहोचणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बघू शकतो चांगला व्ह्यू असा दिसतो. हिरवागार असा झालाय. खूप काही असं आहे बघण्यासारखं. आता आपण खाडीवर जात आहोत. तुम्ही बघू शकता आपल्याला खाडी लागायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे ही खाडी बघू शकता आपल्याला कसली एक भारी दिसते. खूप सुंदर अशी खाडी आहे. बघू शकता असं खूप सुंदर असं व्ह्यू आहे इथं. असा मधमाशी बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं आपलं मध काढत आहे ती तिचं घरटं बनवण्यासाठी.
बघू शकता खाडी कशी खाडी आपल्याला लागायला सुरुवात झाली आहे. या साईडला पण खाडी आहे बघू शकता तुम्ही. हा खड्डा आहे. दोन्ही साईड खड्डा आहे. खाडी बोलायचं खाडीच आहे ही पण. आणि तो आपण पाठी राहिला तो आपला गावदेवीचं मंदिर. आणि आता आपण आहोत बंदर इथं बघायला म्हणजेच खाडी बघायला आलो. आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला, तसे आम्ही व्हिडिओ बनवत राहू. बघा अशी वेगवेगळ्या खाडी आहेत तुम्हाला बघायला भेटतील. तर गाईज आपण लवकरात लवकर बंदरपर्यंत पोहोचणार आहोत, म्हणजे त्याला बोलतात खाडी. आणि बघू शकता तुम्ही इथं शांतता आणि टेन्शन जर घालवायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा. बघा असं अशी खाडी दिसते तुम्हाला. चला पुढे जाऊया. बघू शकता पुढे खाडी आहे. बघा खाडी अशी दिसते. आणि काही दादा फिशिंग पण करतायत. चला मग बघूया फिशिंगमध्ये काय भेटतं का. तर दादाने केलेलं सक्सेसफुल बघू शकता तुम्ही. ही अशी खाड आहे. चला मग आपला ब्लॉग इथं संपतोय. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.